शब्द मन आणि प्रेम लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी शुभ क्रिया पार्ट आहे 319. सो पार्ट 318 मध्ये बघितलं होतं आपण. क्रिया आपल्या मम्माला पटवून सांगते की शुभ खरंच निस्वार्थी प्रेम करतो आणि त्याच्यापेक्षा चांगला मुलगा मिळणार नाही. तर क्रियाची मम्मा मात्र शुभशी थेट भेटून बोलायचं ठरवतात आणि तेही शुभला कॉलवर बोलून. तर सर्वात आधी तर शुभ घाबरतो पण भेटायला तयार होतो. देन नंतर सर्व नॉर्मल होतं तर क्रिया आपल्या मम्माकडून जेवण भरवून घेते. तर पंकुडी सोबत थोडं भांडण होतं आईस्क्रीम वरून, असंच मस्करीत मस्करीत वाला. सो आता पुढे बघू. तर पंकुडी बोलते की मी 2 आईस्क्रीम खाणार आणि तू एकच, मगच जाते मी. तर क्रिया बोलते की बरं माझी लाडकी पंकू जा हवं तेवढं खा. तर पंकू चालली जाते. तर क्रियाची मम्मा बोलतात की ती तुझ्याकडे आली तेव्हा पण असंच भांडायची का ग? तर क्रिया बोलते नो मम्मा आम्ही भांडतच नाही कधीच नाही. हे तर जस्ट टाइमपास होतं ग. देन असंच बोलतात क्रियासोबत आणि मग पंखुडी आली की सगळे आईस्क्रीम खात एन्जॉय करतात. शुभ आपलं काम करत करत हाही विचार करत असतो. प्रियाची मम्मा काय बोलणार, काय विचारणार आणि जर घरी चल बोलले, तर घरी काय सांगणार? लाइक असा अचानक घेऊन जाणं बरोबर नाही. पण त्यांना नक्की का भेटायचं असेल? काय विचार चालू असतील त्यांच्या डोक्यात? हां, खरं सो मग अशाच विचारांमध्ये शुभ आपलं काम करत करत आणि क्रिया आपल्या फॅमिली सोबत असते. आणि मग इव्हनिंगला 5 वाजता क्रिया आपल्या मम्माला बोलते की मी बॅग पॅक करते, उद्या जायचं आहे ना. तर क्रियाचे पप्पा तिथेच हॉलमध्ये असतात तर लगेच विचारतात की उद्याच का जात आहे? थांब ना पुन्हा 2 डेज. तर क्रिया इमोशनल होत जवळ येते आणि बोलते की नाही पप्पा, आता जाते मी कारण ऑफिसची सवय झाली आहे सो घरी बसवत नाही मला. तर ते क्रियाला जवळ घेत बोलतात की सॉरी बाळा ते सकाळी त्याला जास्त रिॲक्ट झालं होतं ना आणि परत त्या मुलाला आपलं ऑफिसचं काम नाही देणार. ओके, नाव रिलॅक्स. तर क्रियेच्या डोळ्यात पाणी येतं आणि तसंच हक करत बोलते, की "तुम्ही नका सॉरी बोलू. मी सॉरी बोलते तुम्हाला आणि खरंच मला माफ करा. मी खूप रिॲक्ट झाले." तर क्रियाची मम्मा बोलतात, की "बस, बस. रडू नका आता कोणीही. चल जा बाळा तू पॅकिंग कर आणि माझी पण पॅकिंग कर." तर क्रियाचे पप्पा बोलतात, की "अगं तू का चालली?" तर क्रिया सांगते, की "मम्माला येऊ द्या प्लीज पप्पा. तिला पाठवते मी 1 दिवस ठेवून." तर त्या ठीक आहे बोलतात. तर क्रिया बोलते, की "वेळेवर जेवायचं आहे तुम्हाला? आम्ही कॉल करणाऱ्या प्रत्येक वेळेस आणि खबरदार खोटं बोलायचा प्रयत्न पण नका करू." हां? तर क्रियाचे पप्पा बोलतात, "हो गं, माझी सी नाही खोटं बोलणार." देन फायनली क्रिया आत जाते आणि आपली पॅकिंग करते. देन तसंच शुभला मेसेज करून सांगते, की "शुभ उद्या येणार आहे मी, पण मम्मासोबत. सो ड्रायव्हरला सांग आणि बाय द वे मम्मा 1 दिवस थांबणार आहे, ओके? आणि ड्रायव्हरला तिकडून निघायला सांग सकाळी 6-7 ला म्हणजे मी इकडून निघते मग 10 पर्यंत." तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग दोघंही बोलतात थोडा वेळ. सो मग डायरेक्ट रात्री जेवण झाल्यानंतर क्रिया रूममध्ये येते आणि करते शुभला मेसेज. तर शुभ टीव्ही बघण्यात बिझी असतो, तर फोनकडे लक्ष नसतो. तर क्रिया थोडा वेट करते आणि कॉल करते. तर शुभचा फोन सायलेंट असल्यामुळे कॉल आलेला सुद्धा कळत नाही. तर 15-20 मिनिटने बघतो आणि तसंच कॉल बॅक करतो क्रियाला. वॉव! क्रिया रिसीव्ह करताच रागात बोलते, की "काय आहे? कशाला कॉल केला? भेटली असेल ना दुसरी कोणी, म्हणून माझे कॉल्स, मेसेजेस आलेले कळत नसेल." तर शुभ बोलतो, "बेबी अगं मी एक शो बघत होतो आणि खरंच खूप मजा येत होती म्हणून फोनकडे लक्ष नाही गेलं आणि सायलेंट असल्यामुळे कॉल्स आलेला पण नाही समजलं. सो प्लीज सॉरी ना, माफ कर ना आता." एकतर दिवसभर पूर्ण तुटक-तुटक बोलणं झालं आहे. म्हटलं रात्री तरी नीट बोलणं होईल. तर तू अशी रुसून-फुगून बसली आहे. तर क्रिया बोलते, "हो, मला आवडतं ना असं रुसून बसायला. अगदी आवडीने बसले आहे मी. तुझी यात काहीच चुकी नाहीये, हो ना?" तर शुभ बोलतो, "अगं हो, आहे माझी चुकी आणि त्यासाठी खरंच सॉरी आणि परत अशी चूक नाही होणार. कितीही इम्पोर्टंट असेल तरी फोन सायलेंट करून नाही बसणार आणि पूर्ण लक्ष फोनकडे ठेवणार." तर क्रिया बोलते, की "व्हिडिओ कॉलवर उठा-बशा काढ, चल." तर शुभ ठीक आहे बोलून तसंच व्हिडिओ कॉल करून उठा-बशा काढायला सुरुवात करतो आणि मग 10 होताच क्रिया बोलते, की "बस, बस, झालं, झालं. लव्ह यू सो मच माझा क्युटी क्युटू बाबू." तर शुभ बोलतो, "सो मग उद्या मम्मा येणार आहे, तर काही करता येणार नाही, हो ना?" "ऑफकोर्स, कसं करता येईल?" क्रिया बोलते, "कसं शक्य आहे शुभ ते? तू आपल्या घरी आणि मी मम्मासोबत फ्लॅटवर आणि त्यात बाहेर कुठे जायचा नो चान्स." तर शुभ बोलतो, "कोण बोलले तुला मी माझ्या घरी जाणार आहे असं?" तर क्रिया बोलते, "हां, मग कुठे जाणार आहे तू?" तर शुभ बोलतो,
मी पण इथेच राहणार आहे वायफी क्रियू आणि सासूबाई सोबत. तर क्रिया शॉक्ड होत विचारते, की "अरे! पण कसं शक्य आहे ते? मम्मा पुढे असं चुकून पण काही बोलू नको किंवा तिला काही विचारू नको. त्याच क्षणी सगळं संपवून बाजूला होईल ती. सो प्लीज." तर शुभ बोलतो, "माझ्याकडे खूप सॉलिड प्लॅन आहे. सो त्यांना 1% पण डाउट येणार नाही, की मी तिथे आहे." तर क्रिया विचारते, की "व्हॉट? काय सॉलिड प्लॅन आहे तुझा? प्लीज सांग मला एकदा नीट." तर शुभ सांगतो, "दुसरी बेडरूम आहे ना आपली, ती पूर्ण क्लीन करून एकदम रेडी टू मूव्ह करून ठेवलं आहे मी, लाइक माझं सेटअप आणि बाकी सगळं. तर मी उद्या एकच करणार, तुमच्या यायच्या वेळेवर माझ्या बेडरूमचा डोअर लॉक करणार आणि बाल्कनीमधून जो रस्ता आहे त्या बेडरूमचा, तिकडून आत जाऊन आतून डोअर लॉक करून मी आत राहणार. म्हणजे तुम्ही जेव्हा एंटर करणार, तर तेव्हा लॉक दिसेल." तर क्रिया बोलते, की "हां." तर तेव्हा मम्मा बोलणार मला, "हे लॉक का आहे? ओपन करायला." मग तर शुभ बोलतो, "तेव्हा कीज शोधायचा प्रयत्न कर आणि इथेच होती असं करून जाऊ दे, सोड बोलून. टॉपिक चेंज करून दुसरंच काहीतरी बोल आणि मग नंतर पण ते जातपर्यंत असंच परत कधी बोलले, तर त्यांना सांग, की इथे असं पण काही नाहीये गं मम्मा. जस्ट ते एम्प्टी बॉक्स आहेत फ्रिज, टीव्ही, एसीचं आणि असं सगळं युजमध्ये नसलेलं सामान आहे बोल." मग ते पण इंटरेस्ट लूज करतील आणि जर वेळ आलीच लॉक तोडायची, तर तसं मला पटकन मेसेज कर. मग मी मागच्या डोअरमधून मागे जातो, जिकडे बाल्कनीच्या साईडला दुसऱ्या रिकाम्या फ्लॅटची बाल्कनी आहे. तिथे जातो आणि टेन्शन घेऊ नको. प्रॉपर जाता येता लाईक पडण्याची भीती नाहीये, ओके? ओह माय गॉड! किती ते कष्ट. सिरियसली एवढं डोकं लावावं लागतं? तर क्रिया बोलते, की लाईक सिरियसली एवढं डोकं लावलं तू फक्त सोबत राहता येईल म्हणून? तर शुभ बोलतो, "असंच कसं फक्त सोबत राहणार? करायचं ठरवणं आहे ते करूनच राहणार, लाइक थोडं-थोडं. मग मम्मा परत गेल्यानंतर पूर्ण हवं तसं करणार." तर क्रिया बोलते, की "थोडं-थोडं वगैरे काही नाही. मम्मा मला एकटं सोडणार नाही फॉर शुअर. सो प्लीज उगाच मूर्खपणा करू नको आणि हे जे काही प्लॅन आहे ते फसला, तर कायमचे वेगळे व्हायला मम्माच आधी बोलेल आणि त्यात आपल्याकडे कुठलंही कारण नसणार आहे डिफेंड करायला. सो बी केअरफुल." तर शुभ बोलतो, "प्लॅन फसूच शकत नाही हा माझा शब्द आहे तुला, ओके?" तर क्रिया बोलते की ठीक आहे आणि मग थोडा वेळ बोलतात दोघेही आणि तसंच झोपी जातात. तर नेक्स्ट डे मॉर्निंगला क्रिया उठते 6:30ला आणि तसंच प्लांटला पाणी वगैरे देऊन मस्त बघत बसलेली असते फ्रेश वगैरे होऊन, चहा घेत. तर इतक्यात ड्रायव्हरचा कॉल येतो. तर तो सांगत असतो की "मॅम आता निघालो आहे मी." तर क्रिया ठीक आहे बोलते आणि तसंच कॉल कट करून हॉलमध्ये जाऊन आपल्या मम्माला सांगते आणि मग शुभला पण तसंच मेसेज करून देते आणि फोन ठेवून आपल्या मम्माला कामात मदत करते. तर बरोबर 9 पर्यंत शुभ उठतो आणि तसंच मॉर्निंग विश मेसेज करून आपला आवरून घेण्यात बिझी होतो. फायनली धावपळ सुरू झालेली आहे शुभ क्रियाच्या एकत्र येण्याची. वॉव! सो मग 10:30ला ड्रायव्हर पोहोचतो क्रियाच्या घरी आणि क्रियाच्या पप्पासोबत हॉलमध्ये बसतो आणि तेव्हा जस्ट क्रिया रेडी होत असते रूममध्ये. तर तसंच काही वेळाने क्रिया आणि क्रियाची मम्मा बाहेर येतात बॅग्स घेऊन आणि मग सगळं कारमध्ये ठेवून देतात आणि मग क्रिया जस्ट आपल्या पप्पाला बघते बाय बोलायला. तर ते इमोशनल झालेले दिसतात आणि पंखुडी आपल्या मम्माला बोलत असते. त्याने क्रिया आपल्या पप्पा जवळ येते आणि बोलते, की "काय हो पप्पा, मी काय कायमची जात आहे का? आणि असं सासरी केल्यासारखं नका ना रडू प्लीज." त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि ते बोलतात, की "सासरी पाठवूच शकत नाही बाळा मी तुला आणि पंखूला. आताच इतकं काही वाटत आहे, तर नंतर काय होईल काय माहिती आणि वेळ आली की दोन्ही जावयाला बोलणार घर जावई बनून जा." तर क्रिया तसंच हग करत बोलते, की "डोंट वरी पप्पा, असं कधी एकटं नाही सोडणार तुम्हाला. आणि जरी तो घर जावई नाही बनला, तर तुम्हाला मी घरी घेऊन येणार. पण एकटं कधी नाही सोडणार. तुम्हीच बोलता ना मला, की मी मुलगा आहे तुमचाच. तर मुलाच्या घरी राहूच शकता तुम्ही, ओके?" तर ते तसंच डोक्यावरून हात फिरवत बोलते, "खरंच, माझ्या दोन्ही मुली जीव की प्राण आहेत माझ्यासाठी." तर क्रिया बोलते, की "चला, आता नो इमोशनल ड्रामा. छान लक्ष देऊन ऑफिसचं काम करा आणि पाठवते मी मम्माला 2 डेजमध्ये. आणि पंखू, तुला सांगितलं ते लक्षात ठेव आणि बिलकुल केअरलेस सारखं वागायचं नाहीये बाळा." तर पंकुडी आपल्या मम्माला हक करत क्रियाला बोलते, की "हो गं माझी आजी, नीट जा आणि तू पण छान काळजी घे." तर सगळे हसतात यावर आणि मग तसंच क्रिया आणि क्रियाची मम्मा बसतात कारमध्ये आणि निघतात चंद्रपूरला जाण्यासाठी. सो फायनली क्रिया निघाली शुभच्या जवळ यायला, पण मम्मा सोबत आहे. सो नक्कीच ट्विस्टवर ट्विस्ट बघायला मिळतील. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. वॉव! पार्ट 320 मध्ये बघणार आहे आपण आता क्रिया आपल्या मम्मासोबत फ्लॅटवर आल्यावर काय बघायला मिळेल, लाईक क्रियाच्या मम्माला काही डाऊट येईल का? आणि आलं तर क्रिया कसं सॉल्व्ह करेल?
आणि आपल्या मम्माला त्या बेडरूमपासून कसं लांब ठेवेल आणि शुभ कसं काय करेल आणि मागच्या डोअरमधून जायची गरज पडेल का? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय-काय बघायला मिळणार आहे, तेही बघू. सो रायटर एंड एडिटर शुभ वासेकर. ओहो!